अरे बापरे, लय लांबपर्यंत जाम आहे रे. काय विषय हा. कोकण पण आता चांगलं डेव्हलप होत आहे ना. नाईस, गुड टू सी दिस. लिटरली 73% ह्युमिड क्लायमेट आहे. शूज अलाउड नाही इथे. शूज अलाउड नाहीच आहे. महाराजांच्या दर्शनासाठी आहे ना. अंजू पळती अक्षरशः. मी आजपर्यंत कधी किरणला एवढा घाबरलेला बघितलं नाही जेवढा आज बघितलं. तू थोडासा आराम केला, रिलॅक्स झोपलो तू निवांत. तासाभराची पॉवर नॅप वास्का मुस्की घेऊन आता आपण परत निघालोय केलं. किंवा समुद्रातले मोस्ट प्रॉब्ली जेवढे स्पॉट्स आहेत तेवढे बंद करण्यामागचं रिझन तेच आहे. मग अशी बोलला ते नाही करायचं काय, तुला 3,500 असं मला वाटलं 10 मगाशी. मिनिटं मग हे काय तुला करताय. सो गुड मॉर्निंग. आणि सकाळची सुरुवात जी आहे ती आपली ब्रेकफास्टनी होती. सध्या तरी मी पोहे, त्याच्यानंतर आपला वडा, एक बटाटा वडा आणि अंजूने जे आहे ते इडली घेतलेली. काही फ्रेश फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये. चटणी अगदी कोकणी पद्धतीने बनवलेली चटणी आहे. इट इज व्हेरी गुड. टेस्ट खरंच खूप चांगली आहे फूडची. काल रात्री पण आम्ही काही ऑर्डर केलं होतं. सो जेवण पण थोडंसं कॉस्टली आहे ॲज पर द रिसॉर्ट स्टँडर्ड, पण इट इज गुड, नाईस, छान टेस्ट आहे. आणि सकाळचा व्ह्यू तर इतका सुंदर दिसतो. ब्रेकफास्ट करून मग मी तुम्हाला व्ह्यू पॉईंट दाखवतो. सो मित्रांनो, ब्रेकफास्ट आपला करून झालेला आहे आत्ता सध्या. आणि खरंच टेस्ट ब्रेकफास्टची खूपच सुंदर होती, मस्त होती. मागच्या साईडला जी तुम्ही बघताय ती आपली प्रॉपर्टी आहे. आणि यू कॅन सी हिअर प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे. इकडे वरच्या साईडला पूर्ण हेझल स्वीट किंवा ज्या मोठ्या कॅटेगरी ऑफ रूम्स ज्या आहेत, हायर कॅटेगरी ऑफ रूम्स इकडे वरती आहेत. आणि ती तिथे खाली आपली रूम आहे खालच्या साईडला. तो प्रत्येक कॅटेगरी ऑफ रूमला तुमचा सी व्ह्यू आहेच आहे, कारण ही डायरेक्टली सी फेसिंग आहे जी प्रॉपर्टी आहे ती. इकडे खाली रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटमधनं आत्ता जस्ट आम्ही ब्रेकफास्ट केला. आणि पुढे हे असं गार्डन आहे. आणि यू कॅन सी हिअर डायरेक्टली समोरच्या साईडला समुद्र आहे. सो इवन तुमचं ग्राउंड फ्लोअरला असू देत किंवा फर्स्ट फ्लोअर असू दे किंवा सेकंड फ्लोअर असू दे, तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी ऑफ रूममधनं सी व्ह्यू हा आहेच आहे. आणि रात्रभर लाटांचा आवाज येत होता कंटिन्युअसली. आणि इतक्या वॉकेबल डिस्टन्सवर समुद्र आहे ना मित्रांनो. क्लायमेट इकडे मालवणमध्ये अजूनही ढगाळच आहे. त्यामुळे पाऊस रात्रभर बारीक 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 कंटिन्युअसली होता. आत्ता पण समुद्राला भरती आलेली. खूप सुंदर प्रॉपर्टी. अंजली आवडली तुला? अंजलू आवडली प्रॉपर्टी? आवडली. मस्त आहे ना. काल रात्री एवढं जाणवलं नव्हतं की समुद्र एवढा जवळ असेल. लाटांचा आवाज तर येत होता, पण आहे खूप छान. इकडनं सिंधुदुर्ग किल्ला पण दिसतोय. आता तो दिसणार नाही ॲक्च्युली याच्यामध्ये, पण त्या साईडला तिकडे विजिबल आहे. सिंधुदुर्ग किल्ला आहे का राजकोट, आय डोंट नो. बट व्हेरी लेस क्राऊड. अगदी म्हणजे प्रॉपर्टीमध्ये राहणारीच लोक बहुतेक मोस्ट प्रॉब्ली आहेत इकडे. खूप दमट आहे. सँड जी आहे ना खालची, पायाच्या खालची जी सँड आहे ती अशी थोडीशी खाली जाते. त्यामुळे आणि काय माती लागते पूर्ण पायाला माती माती माती. सो हिअर यू कॅन सी द होल व्ह्यू ऑफ दिस प्रॉपर्टी. ॲक्वेलिना. सो मित्रांनो, थोडंफार जर असं इकडे आपण चिल करतो आणि पुढचा काही प्लॅन आपण आत्ता अजून तरी डिसाइडेड नाही आहे. सो लेट्स सी, आपण पुढचा प्लॅन डिसाईड करतो आहे. मी ॲक्च्युली एक आयटनरी बनवून आलो होतो, पण इकडे पावसाचं काहीच सांगू शकत नाही आहे. कधी पाऊस येईल नाही येईल काय, सो काहीच नाही सांगू शकत आहे. सो प्लॅनमध्ये सडनली काही चेंजेस होत आहेत.
तो सध्या तरी एक स्फटिक शिवलिंग म्हणून इकडे एक प्लेस आहे, ती अराऊंड इकडनं मला एक 30-35 किलोमीटरच्या डिस्टन्सवर दिसते आहे. सो लेट्स सी, बघूया की आपण आज तिकडे जायचा प्लॅन करतो. प्लस राजकोट म्हणून जो किल्ला आहे इकडे, तिथे शिवाजी महाराजांची खूप भव्य मूर्ती आहे, सो स्टॅच्यू आहे, सो ती एक मला बघायची होती, एक्सप्लोअर करायची होती. तो एकदा ते पण आपण एक्सप्लोअर करू की या प्लेसपासून ती किती लांब आहे आणि कसं तिथे आज जाऊ शकतो आहे नाही जाऊ शकतो आहे, कारण पावसाचं काहीच सांगू शकत नाही. सो लेट्स सी, बघूया. सो मित्रांनो, आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 11 आणि आपण पूर्ण रेडी झालेलो आहोत. सो हा आहे आजचा गेटअप ॲक्च्युली आजच्या दिवसाचं. सी इकडे यायचं म्हणून एकदम चूजी असे कपडे सिलेक्ट केले होते, त्यामुळे हा असा काहीतरी आजचा गेटअप. आणि बेसिकली थोडासा मेस ही रूम आहे आपली, मी काल रात्री दाखवलीच होती, बट तरी जस्ट एक मॉर्निंग व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. सो जसं मी बोललो, आपली ग्राउंड फ्लोअरला आहे रूम, आणि इवन ग्राउंड फ्लोअरला असेल तरी पण सी व्ह्यू आहे आपल्याला. हा लगेचच असं समोरच्या साईडला पूल आहे. दिस इज अ बाल्कनी, एक स्मॉल बाल्कनी इकडे. दिस इज पूल आणि फेसिंग जे आहे ते डायरेक्टली सी फेसिंग राहणार आहे. सो पूर्ण अथांग समुद्र असं आपल्याला समोर दिसतं. दिस इज लॉन आणि पुढे समुद्र. रेस्ट बाकी ऑल सेट, गुड टू गो. ऑलमोस्ट आता आपण चाललो आहे राजकोट फोर्ट. सिंधुदुर्गला बघू, जर जाता आलं तर सिंधुदुर्गला पण जाणार आहेत आपण. आणि स्फटिक शिवलिंग हे 3 स्पॉट आहेत ॲक्च्युली की जे आपल्याला कवर करायचं आजच्या दिवसभरात. हाफ डेपर्यंत कदाचित जाईल. ऑलमोस्ट 30-40 किलोमीटर्सच्या डिस्टन्सवर आहेत हे स्पॉट्स. आणि अंजू पण रेडी झालेली आहे. तो आम्ही दोघांनी असं हे कॉम्बिनेशन घातले ब्राऊन कलरचं आज. आपण जाणार आहे बोटिंग. एक ठेव सोबत, टॉप बॉक्समध्ये टाकू. आणि वी आर कॅरिंग टॉप बॉक्स. आणि टॉप बॉक्समध्ये जे आहे ते आपला त्याच्यामध्ये रेनकोट, जे पेट्रोल ऑलरेडी मी थोडंसं एक्स्ट्रा कॅरी केलं आहे, कारण इकडे कुठे मिळेल नाही मिळेल आय डोंट नो. सो ते एक थोडंसं चॅलेंज आहे. आता जाऊन बघायचं आहे की पेट्रोल कुठे मिळेल. आय थिंक येताना एक अराउंड 9 किलोमीटर्सच्या डिस्टन्सवर मला एक पेट्रोल पंप दिसला होता. नाही राहू दे, दोन्ही राहू दे, लागलं तर. एक पेट्रोल पंप दिसला होता, तो मोस्ट प्रॉब्ली तिकडे आपण पेट्रोल फुल करू. आणि चलो निघूयात लवकरात लवकर आणि लेट्स एन्जॉय टुडेज ब्लॉग. सो मित्रांनो, या साईडला पूर्ण समुद्र आहे इकडे. आता जस्ट आपण आपल्या रिसॉर्टमधनं बाहेर पडलो आणि याच्याच मध्ये हा जो रूट आहे, इकडे काही काही रिसॉर्ट्स आणि या सगळ्या गोष्टी. इथे MTDCचं पण रिसॉर्ट आहे, विच इज व्हेरी गुड. पर्यटन वाढलं इकडे खूप. बघ ना केवढ्या गाड्या आल्या तिकडे, आणि रोड छोटे आहेत. अरे बापरे, लय लांबपर्यंत जाम रे, काय विषय हा. मित्रांनो, इकडे रोड जे आहेत आतले ते खूपच छोटे आहेत. सो एक सिंगल लाईन ठेवूनच प्रत्येक वेळेला निघायला लागेल. बाईक आहे त्यामुळे कडेकडेने निघू शकतो आपण लवकर. बट इफ यू कॅन सी, लोक तेवढे बाहेर चाललेत तेवढेच लोक आत पण येत आहेत. रस्ता छोटा आहे ना रे, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक जॅम आहे. सो आपण डायरेक्टली फर्स्ट ऑफ ऑल राजगड फोर्टला चाललो. राजकोट फोर्ट, मी प्रत्येक वेळेला राजगड बोलतो. राजकोट फोर्ट. रात्रीचे दिसणारे भयानक रस्ते आता सकाळी जरा एकदम व्यवस्थित वाटतात. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जर तुम्ही देवबागला येत असाल तर, आणि जर कारनी येत असाल तर हिअर यू कॅन सी, म्हणजे काय लांबपर्यंत लांबलचक असं ट्रॅफिक आहे. कारण काय, बऱ्याच ठिकाणी असे एकदम डेड किंवा एकदम शॉर्ट रोड्स आहेत आणि टर्न्स आहेत. तर तिथे काय होतं, बऱ्याच वेळेला 2 कार एकत्र आल्या की त्या एकमेकांना अडकतात किंवा पुढे मागे अंदाज येत नाही गाडी टर्न करण्यासाठीचा.
आणि एक गाडी अडकली की त्याच्या मागे एवढ्या गाड्या अडकतात. लोकांनी मस्त इकडे बंगले बांधलेत. एका फ्लोअरला ते राहतात, वरती बिझनेस जो काही सॅटर्डे संडेला येईल. इकडे आपला बाजार पण आहे. कोकण पण आता चांगलं डेव्हलप होत आहे ना. नाईस, गुड टू सी दिस की कोकण खरंच डेव्हलप होत आहे. टुरिझम वाढतं आहे कोकणमध्ये. अरे बापरे, जॅम झालं इकडे बघ. दुसरा रस्ता आता बघायला पाहिजे. काय आहे, गुगल मॅपला हात खूप लांबपर्यंत जॅम आहे रे अंजू. सो यू कॅन सी हिअर, बरंच लांबपर्यंत रेड ते दिसतंय. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं ट्रॅफिक लागलं आहे. कोकणातले असे गावागावातले मंदिर पण खूप सुंदर असतात मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छोटे रस्ते आहेत इकडे. सो एका वेळेला ऑलमोस्ट एक कार आणि एखादी बाईकच जाऊ शकेल एवढंच रोड आहे. सो मित्रांनो, फायनली अशा पद्धतीने बाईक असल्यामुळे आपण लवकरात लवकर निघालो, सुटलो आहे. कार असती आतापर्यंत फार बेकार अडकलो असतो आपण बऱ्याच ठिकाणी. सो बाईक असल्याचा हा एक फायदा आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, रायडर किरा ब्लॉग्स. सो मित्रांनो, हा आहे राजकोट किल्ला जिकडे आपण आलो आहे आत्ता सध्या. आणि लिटरली 73% ह्युमिड क्लायमेट आहे. त्यामुळे अंगातनं नुसतं पाणी 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 कंटिन्युअसली पाण्याच्या धारा वाहतात. खूप जास्त हीट आहे. आणि हिअर यू कॅन सी राजकोट फोर्ट. खाली जे आहे ते पूर्णपणे चिऱ्याचे दगड कडे नाही जात तू. चिऱ्याचे दगड आहेत आणि एवढ्या हीटमुळे ते पूर्ण तापलेले आहेत, प्रचंड तापलेले आहेत. त्यामुळे अंजूचं नुसतं शूज अलाउड नाही इथे. शूज अलाउड नाहीच आहे. महाराजांच्या दर्शनासाठी आहे ना. अंजू पळती अक्षरशः. Check this, Chhatrapati Shivaji Maharaj, inaugurated by Shri Narendra Modi, Prime Minister, Rajkot Fort, Sindhudurg, Maharashtra. Monday 4th of December 2023. 2023मध्येच या स्टॅच्यूचं उद्घाटन झालं नरेंद्र मोदींच्या हस्ते. आणि खूपच ह्यूज अशी शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे, मूर्ती आहे. मूर्तीच्या अजून या साईडला शिवाजी महाराजांची मुद्रा आहे. खूप मस्त दिसते, खरंच खूप सुंदर आहे. आणि इकडे अंजू असे सावली बघून लिटरली थांबली. सावली शोधली अंजूनी आणि अंजू सावलीमध्ये थांबली कारण ॲक्च्युअलमध्ये पाय भाजत आहेत. खूप जास्त हीट आहे. ठीक आहे. आणि तुम्ही या साईडला बघू शकता इकडे काही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज चालू आहेत बरेच लांब लांबपर्यंत. तो जो आहे तो सिंधुदुर्ग फोर्ट आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की
जय महाराज की जय 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 की जय महाराज की जय की जय की जय आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम गणपती भूपती गज अश्वापती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती भूपती गज अश्वापती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्राण जागृत अष्टपदान रेष्टित धर्मशास्त्र पंडित रणधुरंधर बुद्धिवंत कीर्तिवंत महातेजस्वी महापराक्रमी रौद्र सर्जा धर्मवीर श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता औसाहेब जिजाऊ की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी ओम नमो पार्वती पते हर हर महादेव जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम जय जय श्रीराम मित्रांनो अशी घोषणा आणि अशा लोकेशनला झालीच पाहिजे. सो खरंच खूप सुंदर होतं आहे. अंगावर काटा आला होता ॲक्च्युली. खूपच मस्त वाटलं अशा घोषणा ऐकून आणि खरंच खूप सुंदर वाटतं या ठिकाणी येऊन हे सगळं ऐकून. स्पीचलेस खरंच. मित्रांनो या साईडला अशी शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्याच्या एंट्रन्सला जे आपण मगाशी बघितलं ते हे महादेवाचं मंदिर आहे. खूपच सुंदर असं छोटंसं आहे बट खूप सुंदर. आणि ही अशी महादेवाची इथे मूर्ती शिवलिंग आहे. मंदिर आणि एक वडाचं झाड आहे. तर त्याला कुठेही हानी न करता हे मंदिर बनवलेलं आहे. आणि जितकं जास्त गरम आत्ता सध्या आउटसाईड बाहेरच्या साईडला आहे तितकं जास्त थंड या मंदिराच्या इथे आहे. सो एवढ्या उन्हामध्ये कोकम सरबत आणि लिंबू पाणी घेतो. स्वतःला हायड्रेटेड ठेवणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. खूप गरमी आहे. मी आजपर्यंत कधी किरणला एवढं घामटलेलं बघितलं नाही जेवढं आज बघितलं. ह्युमिड आहे कारण खूप जास्त ह्युमिड आहे त्याच्यामुळे ॲक्च्युली तुम्ही नॉर्मली बसला जरी असेल तरी कंटिन्युअसली तुमच्या शरीरातनं पाणी वाहत राहील. कंटिन्यू वाहतं कंटिन्यू.
100% तू एकच कर मी एवढा घामाटायला बघितला नाही. 1 hour later. आत्ता आपण ऑलमोस्ट राजकोट फोर्ट आणि इथूनच जवळ रॉक गार्डन ना रॉक गार्डन या 2 गोष्टी एक्सप्लोअर केल्या. आणि रॉक गार्डन काय इतकं छान नाही आहे असं बघण्यासारखं वगैरे एवढं. सो आणि ऊन पण खूप झालं होतं त्यामुळे अंजलीची चिडचिड चालू होती. सो आपण काय केलं आहे या 2च प्लेसेस एक्सप्लोअर केल्यात आणि आपण रिटर्न परत एकदा रिसॉर्टला चाललो. जाता जाता तामणकर नावाने एक रेस्टॉरंट आपल्याला लागतं विच इज व्हेरी फेमस ओव्हर हिअर. तर आपण तिथे आता सध्या तरी जेवायला थांबलो. टाईम ऑलमोस्ट झाला आहे 2:06. तर लंचचं टायमिंग ऑलरेडी झालेलं आहे. सो आपण इथे लंच करतो आणि परत एकदा रूमवर जातो. आज थोडं रिलॅक्स करूया रूमवरच. संध्याकाळी मग पूलला जाऊ, बीचला जाऊ. हे पण अंजलीचं जर मन असेल तर. काय बरोबर एवढ्या वेळेचं स्वतःची चिडचिड लावलेली आता एवढा फेक आहे ना. एवढा नीट बोलायचं नाटक करतोय प्रेटेंड करतोय पूर्ण. मी नेमकं रेकॉर्ड नाही केलं नाहीतर ही चिडचिड जी आहे ना ही तुम्हाला कळली असते की कोण करत आहे कोणाची चिडचिड न चालू आहे. बोलून शाणा. 1 eternity later. सो मित्रांनो तब्बल 1.5 तासाच्या वेटिंग नंतर आपलं जेवण आलं. म्हणजे काजू करी आणि चपाती सांगितली होती फक्त आपण. पण तरी पण ते येण्यासाठी इतका वेळ लागला अर्धा पाऊण तास. काय मस्त आहे. आवडलं तुला? टेस्ट छान आहे. वेट केलं त्याच्याप्रमाणे आहे. हो टेस्ट चांगलं. लेट मी जस्ट चेक हाऊ इज द टेस्ट. म्हणजे जर एवढं वेळ आपण वाट बघितली त्याचं जे फळ आहे ते खरंच चांगलं आहे का नाही बघायला. पाऊण तास वाट बघितली पण आहे. टेस्ट खरंच खूप सुंदर आहे, छान आहे. त्यामुळेच इथे एवढी गर्दी आहे. मित्रांनो आपण परत एकदा निघालो आहोत. दुपारचे ऑलमोस्ट आत्ता वाजलेत 5:20 आणि आपण एक बोट राईडला निघालो. जेवण करून झाल्यानंतर आपण परत एकदा रूमवर आलो होतो. थोडासा आराम केला, रिलॅक्स झोपलो तो निवांत. तासाभराची एक पॉवर नॅप वास्कामुस्की घेऊन आता आपण परत निघालो बोट राईडला. जी बोट राईड असणारी ऑलमोस्ट एक 2-3 तासासाठी. सो गेटअप पूर्ण परत चेंज केला आहे परत एकदा आणि आता निघालो. सो लेट्स सी बोट राईडला कशी मजा येते ती बघू. A few moments later. हे रिव्हर व्ह्यू. आता जरा ढगाळ झालं आहे थोडं त्याच्यामुळे बोटिंग करायला जरा मजा येईल. सकाळी भयानक ऊन होतं त्याच्यामुळे खूप जास्ती त्रास झाला. हो तो कुठे गेला? तिथेच होतं ना त्याचा कुठेतरी. तर बघा बोट राईड. आता ही आमची पर्सनल बोट असणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही फक्त दोघंच असतो. इन केस जर का कुठली फॅमिली रेडी झाली तर त्यांच्यासोबत शेअरिंगमध्ये. मित्रांनो इकडे कसं आहे इकडे कसं आहे इकडे 1500 रुपीज चार्ज आहे आणि 1500 रुपयामध्ये तुम्ही एक पूर्ण बोटच घेतल्यासारखं आहे. सो भले तुम्ही 2 जण असू 3 जण असू बट पर बोट 1500 रुपीज चार्ज आहे. ज्याच्यामध्ये आत्ता सध्या तरी हे लोक फक्त आय थिंक 10 स्पॉटच फक्त दाखवतात. ते 10 स्पॉट कुठले असणार आहे ते मी जस्ट सांगतो तुम्हाला. कुठले हा बोट आहे विठ्ठलमध्ये देवबागी. बघा मॅडम 1 2 3 4 5 6 7 इथून टर्न मारून सुनामी आयलंड आणि आणखी आहेत स्पॉट आहेत बघा. मिनी केरळ आहे ते बघा. पांडवकांनी शिव मंदिर आहे. मिनी केरळ आहे. अजून आहेत त्याच्यात पॉईंट आहे पण ते आता हे समुद्राचे बंद आहे. इथून समुद्र चालू होतं ना ते बंद आहे. म्हणजे ते बंद म्हणजे सुनामी आयलंड कुठे? तिकडे जा तिथेच जातात बोटी. सर तिथेच खरी मजा असते. तिथे हॉल्ट असतो तुम्हाला अर्धा तास तुम्ही काय करू शकता. तिथे ॲक्टिव्हिटी आहेत खेळण्याची.
आणि आता कुठले कुठले पॉईंट चालू आहे म्हटले तुम्ही हे? एक आहे हे पूर्ण चालू आहे. फॅमिली बोट, हाऊस बोट, बोटीतून जायचं. विठ्ठल मंदिर, देवबाग बीच, भोगे बीच. प्रोफाईल पॉईंट म्हणजे ते मगरी जरा सेफ आहे. बर, हे सेफ आहे मगरी डोंगराचा. ओके. सीगल आयलंड आहे सध्या. देवबाग संगम लास्ट पॉईंट. आणि किती वेळ लागतो हे आता? लावण्याला 1 तास. ओके, हे सगळे पॉईंट करायला 1 तास वर जाईल. आणि इथे तुम्हाला थोडा वेळ थांबवतो. कंपल्सरी थांबते इथं. बर, तुम्ही उतरा नको उतरा किंवा काय करायचं आहे करा. दोघांचे मिळून 1500 म्हणतात का तुम्ही? हो हो. सो बघू, हा ऑलमोस्ट आपला 1 तासासाठीचा हा हे असेल, ट्रॅव्हल असेल. वेगवेगळे पॉईंट्स बघण्यासाठी आपण चाललो. सो मित्रांनो, फायनली आपली ही बोट राईड चालू झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता ही बोट आहे, त्याला एका साईडनी बॅलन्सिंगसाठी काही जुगाड केलेला आहे, हा असा, जेणेकरून ती जास्त हलू नये. सो मित्रांनो, तिकडे मॅनग्रोव्हचं जंगल या साईडला जे आहे हे जे दिसतंय. आणि हा जो मोठा डोंगर तुम्हाला दिसतो, या डोंगराच्या पलीकडच्या साईडला चिपी नावानी एक विमानतळ आहे. तो तिकडनंच एक मार्ग तुम्ही गोव्याच्या साईडला पण जाऊ शकता, विच इज अलाउड ॲक्च्युली, वेंगुर्ला टुवर्ड्स गोवा, समुद्री मार्ग. सो तो एक अलाउड आहे. सो अशी काही इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपल्याला काकांकडनं मिळते. हे पक्षी कायम समुद्रात राहणार, फक्त आराम करण्यासाठी व्हिडिओ वगैरे काढला आहे पक्षी स्वतः पकडून पक्षी राहणार जिवंत. ओके. सो हे जे बर्ड्स आहेत भरपूर आले होते आता हे सगळे ईगल, सीगल. सीगल बर्ड्स आहेत. हे बी समुद्रामध्ये राहतात म्हणून त्याला सीगल म्हणतात. सो बोटीनी सफर करायला खूपच मजा येते मित्रांनो. आणि सनसेटच्या टाईमलाच आपण आलो आहे. सो ऑलमोस्ट जसं मी बोललो की 5:50 झाले, त्यामुळे उन्हाची तीव्रता एवढी नाही आहे, जास्त गरम नाही होते किंवा काही जास्त उन्हाच्या झळा लागत नाही. सो मोस्ट प्रॉब्ली आय विल रेकमेंड की जेव्हा तुम्ही मालवण किंवा देवबागला याल, सो त्यावेळेला तुम्ही मोस्ट प्रॉबब्ली संध्याकाळचा वेळ निवडा. भरपूर साऱ्या बोट्स आहेत तिकडे की ज्या तुम्हाला हे सगळेच पॉईंट्स दाखवतात. मोस्ट प्रॉब्ली खूप साऱ्या बोट्स आहेत की ज्या तुम्हाला यूज. ॲक्च्युली आता समुद्रात जायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही खाडी जी आहे मागची, त्या खाडीमध्येच जे आहे ते सध्या बघतो. हे फ्लोट होतं असं वाटतंय. आय डोंट नो याच्यामध्ये येईल का नाही, पण हे मध्येच असं काहीतरी थोडंसं झाड म्हणजे एक बेट असल्यासारखं दिसतंय आणि ते फ्लोट होतं लिटरली. असं वाटतंय की ते ॲक्च्युअलमध्ये फ्लोट करतं. हां, पण हे आता तरंगत आहे का जमीन आहे का डायरेक्ट तरंगत आहे? हा एक्सपिरियन्स प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. बोट राईड केली तर इथल्या लोकांना पण थोडासा रोजगार मिळतो. आणि ठीक आहे, लाईक 1500 रुपीज आहे, बट ओके, वन टाईम एक्सपिरियन्स आहे. हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे काही खूप लांब लांब नाही आहेत एकमेकांपासून, फार जवळजवळ आहेत. बघा तिच्याकडे बघा तुम्ही. काय अंजू, काय दात काढते तेवढी? काय होतं तुला, भीती वाटते? तो मित्रांनो, या खाडीतलं जे पाणी आहे ते इकडे या अरबी समुद्राला मिळतं, त्यामुळे इकडे काय होतं की इथे खूपच लाटा एकमेकांना अपोजिट डायरेक्शनमध्ये धडत आहेत. यू कॅन सी, मला याच्यातनं दिसतं, आय डोंट नो की कॅमेरामध्ये तुम्हाला किती दिसेल, बट इथे खूप मोठ्या लाटा अशा येऊन त्या खाडीतल्या पाण्याला पण धडत आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकत असाल की आता जे आहे ते
वरती खालती वरती खालती वरती खालती बोट होती आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये समुद्र खवळलेला आहे. ते निवती वगैरे हे जे स्पॉट्स बंद होण्यामागचं जे रिझन आहे ते आय कॅन सी फ्रॉम हिअर की ॲक्च्युअलमध्ये समुद्रामध्ये खूप मोठ्या वेव्ज येत आहेत. त्यामुळे निवतीचा जो हे आहे जो स्पॉट आहे तो बंद केला किंवा समुद्रातले मोस्ट प्रॉब्ली जेवढे स्पॉट्स आहेत तेवढे बंद करण्यामागचं रिझन तेच आहे. चुकीच्या टाईमला आलो ॲक्च्युली आपण. थोडे काही दिवस अजून लवकर आलं असतं तर कदाचित आपल्याला तो स्पॉट बाकी सगळे स्पॉट्स पण एक्सप्लोअर करता आले असते. खतरनाक एक्सपिरियन्स आहे. किती आहे चार्जेस? 2000 का राइड है और एक 3500 का राइड है. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? जो 2000 का राइड है उसमें अराउंड 3 to 4 किलोमीटर का राउंड है. ओके. और जो 3500 का राउंड है उसमें 6 to 7 किलोमीटर का राउंड है. जैसे यहाँ से भी टेक ऑफ किया ना, हां. ये पूरा उधर समुद्र से कवर करते हुए इस पहाड़ से लैंडिंग होगा. ओके. 3500 में पूरा कंप्लीट उस पहाड़ के ऊपर जाके फिर वहाँ पर यूटर्न लेके लैंड होगा. तेवढंच आहे चार्जेस तिकडे. आपण पॅरा मोटरिंग पण करून झालेलं आहे. ॲक्टिव्हिटी खूप मजा येते इकडे. आणि जर तुम्ही या साईडला येत असाल, पॅरा मोटरिंग असू दे, पॅरासेलिंग असू दे किंवा ज्या पण वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत आपण डेली रुटीनमध्ये करत नाही. सो ॲटलिस्ट जर इकडे येत असाल तर नक्की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करा आणि एन्जॉय करा. आलात तर पैसे सगळेच लोक कमवतात. मीही पहिला हाच सेम विचार केला होता की नको 3-3,500 4,000 रुपये जातील किंवा काय. बट लेट इट बी, प्लीज एन्जॉयमेंट आहे. सो मी माझे विचार बदलून पॅरा मोटरिंग केलं आणि मला खरंच वर्थ इट वाटलं. मला खरंच मजा आली या सगळ्याच्यामध्ये. आणि आता आपण परत एकदा निघालो आहोत टुवर्ड्स आपल्या मेन पॉईंट जिथून आपण पिकअप पॉईंट आहे तिथून आपण निघालो. सनसेट झालं आहे, बघू शकता मागे. मी दोघं पण ॲक्च्युली अपोजिट आहे. मला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला आवडतं खूप जास्त. आणि माझ्याबरोबर अपोजिट अंजू आहे. कुठलीच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला तिला आवडत नाही. हो ना अंजू? कुठलीच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला तुला आवडत नाही म्हणजे? कुठलाच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला आवडत नाही तुला? हां तुला. आणि मला सगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी अपोजिट. भीती वाटते. हीच भीती घालवायला आपण आलो होतो. हीच भीती घालवायची होती. या साईडला हे जे तुम्हाला दिसतं मित्रांनो, याला मिनी केरळ बोलतात ते लोक. मिनी केरळ बोलण्यामागचं रिझन एवढंच आहे की इकडे सगळी सुपारीची किंवा नारळाची पूर्ण लांबपर्यंत झाडी आहेत म्हणून ते मिनी केरळ. सो मित्रांनो, हा आपला आजच्या दिवसातला सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे ॲक्च्युली. यू कॅन सी हिअर सुनामी आयलंड बोलतात त्याला. सो जिथे हे लोक काही लोक कायाकिंग करत आहेत. इथे मध्ये स्टॉल्स आहेत लिटरली पाण्याच्या मध्ये. शो यू. इथे ना पाण्याच्या मध्ये बांबू मातीमध्ये म्हणजे त्या वाळूमध्ये त्या रोवून असे काही स्टॉल्स त्यांनी क्रिएट केलेले आहेत. लोक लिटरली खुर्च्या टाकून बसलेत तिकडे आणि पाणी सगळ्या बाजूने म्हणजे पाण्याच्या मध्ये बसल्यासारखं असं वाटतं.